मान्यवरांचं देखील करूया आपण स्वागत। चला फिल्डिंग लावून घ्या जोवेली बी संघ। चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे जोवेली बी आणि त्यांना फाईट करेल सत्संग शिरगाव ए। चला आपण सामना सुरू करूया। गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। शिरगाव ए विपक्ष जोवेली बी, या दोन टीम मध्ये जोवेली बी या संघाने टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे। 4 षटकांचा हा सामना आहे। इथून जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल भाईजान 11 कुलगाव या टीम समोर, ज्या संघाने आजच्या रात्रीमध्ये सलग 2 सामने जिंकलेत। सलामीची जोडी प्रणव आणि तेजस ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती अमर चौधरी यांचे छोटे बंधू अभय चौधरी येत आहेत। अमर चौधरी आमच्या सोबत आहेत, आमचे ऑफिशियल गुणलेखक। सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल। पहिला चेंडू नक्कीच वाईड बॉलचा इशारा येतोय। प्रचंड वेग आपण पाहिला होता अभय चौधरीच्या या चेंडूमध्ये, परंतु हातावरती नियंत्रण नव्हतं आणि आलाय हा वाईड बॉल। या अवांतर धावेने श्री गणेश होते बॅटिंग करणाऱ्या शिरगाव। जोवेली ब संघ खेळतोय मैदानावरती आणि त्या टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात। जोवेली गावचे उद्योजक भालचंद्र माळी यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत, धन्यवाद। बॅटची कडा आहे आणि त्याच्यावरती मिळते एक धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल 2। 4 षटकांचा सामना आहे। बिग बॅटल आपण पाहतोय। जोवेलीकर चषकामध्ये जोवेली बी आणि शिरगाव ए या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे। आजची तिसरी रात्र आहे आणि तिसऱ्या रात्रीमधील हा सामना क्रमांक 7वा सुरू आहे। आज जे 10 संघ होते त्या 10 संघांचं मी मनापासून आभार मानेन। जी वेळ दिली होती आयोजकांनी त्या वेळेमध्ये नक्कीच संघ आले आणि वेळेमध्ये सामने देखील संपले, कारण की 2 दिवस आपण पाहिलं 3:30 ते 3:45 वाजता आहेत, परंतु आज थोडंसं आपण लवकर आहोत। अपील करतायत LBWची आणि अपील फेटाळली आहे। लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल 3। 3 धावा धावफलकावरती आहेत। ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। धावसंख्या 3 आहे। भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे, कारण की ही स्पर्धा आपली आहे। आपली जोवेली गावाची ही स्पर्धा आपण पाहतोय। जोवेलीकर चषक ऑन साइडला फटका चांगला आहे, पुल केलाय, पाठवला बॅकवर्ड स्पेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर चौकार। जोवेली बस संघाला सपोर्ट करण्यासाठी आपण पाहतोय खरं तर आमचे रामचंद्रजी धुळे यांचं आगमन झालंय, अर्थातच बाळाशेठ धुळे यांचं आगमन झालंय। विनंती आपण मंचावरती या, आपला मनपूर्वक स्वागत आहे। त्यांच्या साथी सागर दत्तात्रय इरमाळी यांचे आगमन झाले, त्यांनाही विनंती आपण या, आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे।
खऱ्या अर्थाने मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. धावसंख्या 7 आहे. चौकार येतोय. फुलटॉस चेंडू मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. सुरेख झेल पकडलाय. विकेट कीपर संजयने फलंदाज झाले बाद. प्रणव बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 7. विकेट मिळवली आहे. चौकार आला होता त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. फुलटॉस चेंडूवरती देखील कधी कधी विकेट मिळू शकतं. याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं. या चेंडूवरती फुलटॉस चेंडूवरती फलंदाज झालाय बाद. बॅटची कडा गॅप मधून चेंडू चाललाय थर्डमॅन सीमा रेषेच्या बाहेर. खराब फिल्डिंग आपण पाहिली आहे. शॉर्ट थर्डमॅनला हरेश होते त्यांना बीट करून सीमा पार. हा येतोय चौकार. सो मच. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 11. सुरुवात दमदार केली आहे या मॅच मध्ये शिरगाव या टीमने. लाईन पाहावी लागेल काय घडले या चेंडूवरती. एक धाव तर पूर्ण केली. पंचांचा इशाऱ्याची वाट पाहावी लागेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. पंचांचा इशारा येतोय. वाईट +2 मिळतील या चेंडूवरती. अवांतरच्या स्वरूपात एकूण 3 धावा आणि धावसंख्या 14. अभय चौधरी या षटकामध्ये महागडी गोलंदाजी करतायत. जरी एक विकेट घेतला असेल तरी देखील 5 चेंडूंमध्ये तब्बल 13 धावा खर्च करतोय हा गोलंदाज. 14 धावा आतापर्यंत खर्च केलेत या षटकामध्ये. यावेळेस गॅप शोधू शकले नाहीत. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सत्संग शिरगाव ए या टीमची 1/15. हे मैदान लकी आहे जोविली बी या टीमसाठी. कारण की दहिवली चषकामध्ये एकूण 3 बाईक जिंकल्या होत्या याच जोविली बी संघाने. पहिल्या षटकामध्ये नक्कीच थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली आहे अभय चौधरी यांची. तब्बल 15 धावेंचं षटक आपण पाहिलं. गोलंदाजी मार्कवरती प्रेम धुळे येत आहेत. अत्यंत टॅलेंटेड हा खेळाडू आहे. गुणवान हा खेळाडू आहे. जेन्युअन ऑलराऊंडर आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की सुरुवात दमदार केली आहे. फ्लाइंग स्टार्ट केला आहे. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅचमध्ये सत्संग शिरगाव ए या संघाने. यावेळेस परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअपसाठी फिल्डर येत आहेत. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अभय चौधरी होते बॅकअपसाठी. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 16. धावसंख्या 16 आहे.
प्रेम धुळे पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मास्टर बॅटिंग करणाऱ्या शिरगाव टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तेजसने षटकार लगावलाय. चिक. चला आता वेळ झाले. खरं तर विष्णू शिंदे सरांची देखील डीजे मास्टर चांगले चांगले सॉन्ग येऊ द्या, लावणी येऊ द्या, कारण प्रेक्षक वर्गाला देखील आता थोडंसं एंटरटेनमेंट हवं आहे. त्यामुळे विष्णू शिंदे सर आपण देखील रेडी व्हायचं. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलेला आहे. चेंडू डीप होतोय आणि षटकार आलाय. धावसंख्या आहे 22. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. लाईन पूर्णपणे बॅट्समनने मिस केली आहे. पंचांचा इशारा. वाईट बॉल. वाईट +1. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. धावसंख्या 24. चला प्रेम, आपण पंचाशी वाद घालू नका. लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. वाईडला रिव्ह्यू नाही आहे. पंचांना जर आवश्यकता असेल तरच पंच घेतील याची आपण नोंद घ्यायची आहे. यस, पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आपण चेक करतोय. चला स्क्वेअर लेग अंपायर आपण या. स्क्वेअर लेग अंपायर आपण यायचं चेक करण्यासाठी. थोडंसं धावत या. मोहन कोंडिलकर यांचा मोबाईल आणि बाईकची चावी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. आपण येऊन घेऊन जायचं आहे. मोहन कोंडिलकर यांचा मोबाईल आणि चावी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर मैदानावरती जुबेली बस संघ खेळतोय आणि त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आपण पाहतोय नेहमीच ज्यांचं आगमन होत असतं MD किंग. यावेळेस आपण पाहतोय खरं तर मितेशजी धुळे साहेबांचं आगमन होतोय. बदलापूरचे गोल्डमॅन म्हणून ज्यांची ओळख आहे, जुबेली गावचे आमचे मितेशजी धुळे साहेबांचं आगमन होतोय. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. MD किंग मितेशजी धुळे साहेबांचं इथे मात्र आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर आज मितेशजी धुळे असतील, सिद्धरजी धुळे, राजेंद्र धुळे, मंगेशजी धुळे, चेतनजी धुळे साहेबांच्या माध्यमातून हा संघ इथे मात्र बांधण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अंपायर सिग्नल. वाईट बॉल. वाईट +1. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 24. 24 धावा धावफलकावरती. एक चांगलं बॅटल सुरू आहे शिरगाव विपक्ष जोवेली बी या 2 टीम मध्ये. प्रेम धुळे स्विच हिट करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन झालाय. सीमा पार हा येतोय नशिबाचा चौकार.
डीजे मास्टर जरा चांगले संकेत येऊ द्या. विष्णू शिंदेना असंकेत करणार नाही आहे. जर्मन जोविली ए संघानं खरं तर एक सामना जिंकलाय दामोदनगरीमध्ये जात असताना, त्यामुळे त्यांचे अभिनंदन आपण करू. आणि आदिजी धुळे यांच्याकडून देखील आता जोविली बी टीमला शुभेच्छा आले, त्यांचे आपण आभार व्यक्त करतोय. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल MD सरकार गोल्डन मॅन आदरणीय मितेश दादा धुळे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. या स्पर्धेमध्ये एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत MD सरकार. फुल टॉस चेंडू आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीत. पंचांचा इशारा, नो बॉल, नो +1. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 30. खराब गोलंदाजी प्रेम धुळे करतायत या मॅचमध्ये, कारण की त्यांचे पाठीराखे त्यांचे समर्थक इथे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत जोविली बी या टीमला सपोर्ट करण्यासाठी. परंतु प्रेमने नक्कीच थोडंसं निराश केलंय या षटकामध्ये. फ्रीट आहे आणि फ्रीटचा यस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हुक करण्याचा प्रयत्न आलाय व्हाईट बॉल. धावसंख्या 31. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे या मॅच मध्ये. शिरगाव ए या संघाला नाराज आहेत जोविली बी या टीमचे समर्थक, त्यांचे प्रेक्षक. मिस्टामिंग फ्रीट आहे. फ्रीट वरती झेलबाद होऊ शकत नाहीये, परंतु झेल कोण पकडेल हा देखील प्रश्न निर्माण झाला होता. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. पहिल्या मॅच मध्ये नक्कीच जोविली बी या टीमने तब्बल 65 धावा बनवल्या होत्या. त्या अनुषंगाने ही सुरुवात केली आहे शिरगाव ए या संघाने, कारण की शिरगाव ए या संघाला माहिती आहे जोविली बी या टीमची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. ऑन साइडला खेळत्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अलोंग द कार्पेट चेंडू चालला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34. 34 धावा धावफलकावरती. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. प्रेम धुळे या षटकामध्ये महागडी गोलंदाजी करतायत. अपेक्षित गोलंदाजी आतापर्यंत होऊ शकली नाहीये. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, स्विच हिट करतायत, त्याच्यावरती मिळते 1 धाव. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे शिरगाव ए या टीमची 35. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35. 17.50च्या सरासरीने बनवल्यात या तब्बल 35 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये खूप चांगली सरासरी देखील मेंटेन ठेवली जाते. तिसऱ्या षटकामध्ये येतात गोलंदाज विश्वनाथ धुळे येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल जोविली बी या टीमला या सामन्यामध्ये, कारण की एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली आहे शिरगाव ए या संघाने. डान्सिंग डाऊन द विकेट आणि फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. मंदार बॅक टू द पवेलियन.
ज्या विकेटच्या शोधामध्ये होते ते विकेट मिळवले विश्वनाथ धुळेने. पहिल्या चेंडूवरती बाद झाले. फलंदाज मंदार आणि बॅट्समन रितेश शिंदे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी चौथ्या क्रमांकावरती. 4 षटकांचा सामना आहे. एक चांगलं बॅटल पाहायला मिळतं. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सध्या सुरू आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते या सामन्यासाठी, कारण की बदलापूर विभागातील हे 2 नामवंत संघ आमने सामने आहेत. शिरगाव विपक्ष जोवेली बी. पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक विश्वनाथ धुले झेलपर्यंत पोचले होते. झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. पुन्हा एकदा लेग ब्रेक. हा चेंडू आपण पाहिला कॉट इन बॉलची संधी आणि झेल ड्रॉप झालाय. विश्वनाथ धुळेसाठी 3 बॉल 3 विकेटसाठी महेश बच्चे दैविले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. धावसंख्या 36. यस रोशन सर. 36 धावा. विश्वनाथने चांगली सुरुवात केली आहे. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न. नाराज आहे तेजस, कारण की तेजसला माहिती होतं हा चेंडू मी चौकार किंवा षटकारामध्ये नक्कीच परावर्तित करू शकलो असतो, परंतु आलाय हा डॉट बॉल. धावसंख्येला ब्रेक लावलाय. धावसंख्येला अंकुश लावलाय. या षटकामध्ये विश्वनाथ धुले चांगली गोलंदाजी करतायत. व्हेरिएशन आहे विश्वनाथ धुलेच्या गोलंदाजीमध्ये. फिंगर रोल केले धूक करतायत. मिस्टामिंग डीप मध्ये फिल्डर टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज तेजसचा खेळ लागतोय. तिसरा धक्का शिरगाव ए या टीमला. न्यू बॅट्समन आकाश आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू फेकलेत. अवघी 1 धाव खर्च केली आणि 2 विकेट महत्त्वाचे मिळवलेत गोलंदाज विश्वनाथने. धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावलाय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करतात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला. चांगली फिल्डिंग प्रेम धुलेने केली आहे. या चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती. 5 चेंडू फेकलेत या षटकामध्ये विश्वनाथने आणि अवघ्या 2 धावा खर्च करतोय आणि 2 विकेट देखील मिळवलेत. लॉफ्टेड हिट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. 5 चेंडू खूप चांगले फेकले होते आणि त्यानंतर हा षटकार आलाय. शेवटच्या बॉलवरती फुलटॉस चेंडू फेकला होता आणि या फुलटॉस चेंडूवरती फुलटोल वसूल केलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43 धावा आणि आदरणीय MD सरकार मितेश शेठ धुळे यांच्या माध्यमातून तिन्ही समालोचकांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार मानतो. एकूण 1500 रुपयांचं पारितोषिक आहे तिन्ही समालोचकांसाठी. आपलं देखील मनापासून आभार. MD सरकार गोल्डन मॅन, अनेक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे. प्रत्येक समालोचकावरती त्यांचं नेहमीच प्रेम राहिलंय. आदरणीय मितेश शेठ धुळे साहेबांचं मनापासून आभार. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43.
आपल्या TV स्क्रीनवरती पाहू शकाल मितेश शेठ धुळे यांना MD सरकार गोल्डन मॅन, त्यांच्या समवेत बाबाजी धुळे साहेब देखील आहेत, जयजी मनोहरजी धुळे साहेब देखील आहेत. खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आहे. पप्पू मोरे साहेब देखील उपस्थित आहेत. हाफ ट्रॅकर पूल करतायत, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. पूल अँड सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. मच धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 49 49 धावा. मितेश दादा धुळे यांना आपल्या TV स्क्रीनवरती पाहू शकाल. या सामन्याचा आनंद घेत आहेत. बिग सपोर्टर आहेत, पुरस्कर्ते आहेत जोविली बी या टीमचे. मितेश शेठ धुळे, MD सरकार. गोलंदाजी मार्गावरती आर्यन आणि आर्यनचं भव्य स्वागत केलंय षटकाराने. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना फलंदाज आकाश, आकाशने आकाश दाखवलंय या पहिल्या चेंडूवरती गोलंदाज आर्यनला. थोडा फिल्डिंग मध्ये बदल करताना कॅप्टन ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. रितेश शिंदे आणि आकाश ही जोडी आहे. दोघांनी एक एक षटकार लगावलाय या इनिंग मध्ये. रितेश शिंदे ऑन स्ट्राईक. 4 चेंडू अजूनही शिल्लक या अंतिम षटकातील. 1.5 चेंडू घोषित करतायत. धडपण, दबाव दबाव आहे गोलंदाज आर्यनवरती, कारण की एक नवोदित गोलंदाज आहे. अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज आहे. जोविली बी या टीमचं हे उज्ज्वल भविष्य आहे आणि हे मैदान जोविली बी टीमला लकी आहे. यावीस फटका आपण पाहतो. लॉंग ऑफला खेळतायत. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी, विकेटचं पतन. फलंदाज झाल्या बाद. आकाश बॅक टू द पवेलियन. सो मच. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल दिलदार मनाचा राजा माणूस MD सरकार मितेश शेठ धुळे यांना आपल्या TV स्क्रीनवरती. ड्राईव्ह करतायत. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीप मधून फिल्डर येतील आणि खराब क्षेत्ररक्षण. जणू काही या फटक्याचे चटके लागलेत सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. आपण पाहतोय खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग. चौकार आलाय. धावसंख्या 55 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या अंतिम षटकामधील. स्ट्राईक येणं फलंदाज रितेश स्ट्राईक घेतली आहे आणि हा चौकार येतोय. खराब फिल्डिंग आपण पाहिली. पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा आहे आणि शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय डॉट बॉल. 55 धाव धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक इनला फलंदाज रितेश शिंदे ऑन स्ट्राईक.
ऑन साइडला फटका फसलाय क्षेत्ररक्षक अभय चौधरी आले होते, जेल पर्यंत पोहोचले देखील होते. जेल सोडला जातोय. 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. चौथी धाव पूर्ण होईल का आणि फलंदाज होईल बाद. मिल्टीला चेंडूवरती एकूण 3 धावा आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 58 आणि 59 धावांचं टार्गेट सेट केलंय शिरगाव ए या संघाने. जोविली बी या संघासमोर 24 चेंडू बनवायच्या धावा 59 आणि या 59 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली, बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. जा मैदानाच्या पदे टीम शिरगाव म्हणून ती आपण क्षणाचा विलंब न करता लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. शिरगाव टीम उशीर करू नका, अजून आपल्याला एक सामना कव्हर करायचा. टी व्ही स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील MT सरकार, आमचे मेतेजी धुळे साहेब आहेत, त्यांच्या साथीनं जयेशजी मनोहर धुळे, बाबाजी धुळे यांना देखील तुम्ही पाहताय. आमचे मित्र महेश देखील जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. पप्पू शेठ मोरे साहेब देखील या मागचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेचे दमदार शिल्पकार सुरेशजी चिंतामण धुळे साहेब देखील आता जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याच सुप्रातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. चंदू धुळे देखील आमच्यासोबत जोडले गेलेत. गणेशजी धुळे, उत्तमजी धुळे, भूषणजी धुळे साहेब देखील जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर जोवेली बी हा संघ मैदानावरती खेळतोय. विश्वनाथ धुळे यांच्यासाठी 3 बॉल 3 षटकार आले, तर आदेश धुळे यांच्याकडून 3,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. चला आमचे अध्यक्ष साहेब रामचंद्र धुळे साहेबांना विनंती, आपण मंचावरती या. बाळनाना या आपण मंचावरती, आपलं स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटवरती नेहमी त्यांचं प्रेम राहिलं आहे. आमचे JD जयजी धुळे यांचे पिताश्री आहेत, बाळनाना धुळे यांचं मनपूर्वक स्वागत आहे. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आमचे सागरजी दत्ताशेठ इरमाळी हे देखील माझा आनंद घेतात, या पण आपलंही स्वागत आहे. संदीपजी धुळे, रिया मंडप डेकोरेशन साधारण आपण पाहतोय. खरं तर बदलापूर नगरीमध्ये मग कुठेही स्पर्धा असू दे, पहिला विचार हा रिया मंडप डेकोरेटर्स यांचा केला जातो, कारण क्वालिटी विथ क्लिअरिटी त्यांचं ब्रीद वाक्यात नीट नेटकेपणा तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा देखील रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे रोशन धुळे, संदीप धुळे तुमचेही आम्ही आभार व्यक्त करतो आहे. या मॅचमध्ये टार्गेट थोडंसं मोठं आहे, परंतु जोबेरी नाव कुठे छोटं आहे. 24 बॉल 59 धावाची गरज. सलामी जोडी आपण पाहतोय. मागील मॅचमध्ये जो खेळाडू मी म्हणेन 5व्या क्रमांकावरती दाखल झाला होता ना, आता तोच खेळाडू सलामीला दाखल झाला आहे. हो, अभयच्या साथीनं प्रेम धुळेला आपण पाहतोय.
जो 5व्या क्रमांकावरती दाखल झाला होता. 24 बॉल 59 धावांची गरज आहे. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. षटक क्रमांक 1चा खेळ. पहिला बॉल बॅट चिकट असण्याच्या मागे हा जेल टिपलाय. सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर उत्साह इथे मात्र साजरा केला जातोय, कारण पहिल्या बॉलवरती अभय चौधरी सारख्या बॅटरचा इथे मात्र जेल पकडला जातोय आणि अखेर धक्का पहिला लागेल टीम जोबेली बी संघाला. धुळे यांचं आगमन झालं. रिक्षा चालक पालक संघटना अध्यक्ष आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करू. सँडी धुळे, रमेशजी धुळे देखील पुन्हा आता जोडले गेलेत. आज त्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. मग पंचाच्या भूमिकेत देखील तुम्हाला पाहायला मिळतील. जिथे कमी तिथे आम्ही हा रूल आज त्यांनी मात्र संपन्न केला. रमेशजी धुळे खरं तर एक चांगले खेळाडू आहेत. बाजी खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. कित्येक वर्ष जर्मन जोबिली संघासाठी नेहमीच चांगला खेळ त्यांनी केला. नवीन बॅटर मैदानावरती विश्वनाथ. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. हीच तर ओळख आहे विश्वनाथ धुळेची. बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या बॉलवरती बॅटर आउट झाला होता अभय, परंतु आता पुढच्या बॉलवरती चौकार वसूल करतोय. 3 बॉल 3 षटकारासाठी आदेश धुळे यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राईज विश्वनाथ धुळेसाठी. राईट अबाउट द विकेट रितेश. इथे देखील इनफिल्डच्या बटना खेचण्याचा प्रयत्न होता. पाहिलं होतं कव्हरला क्षेत्र बोकळं, त्याच दिशेला फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना एक सामना जिंकलाय टीम जर्मन जोबेली ए संघानं. खूप चांगला खेळ दाखवलाय दामत नगरीमध्ये नेरळ विभागामध्ये जात असताना. त्यांना देखील आपण बेस्ट ऑफ लक देऊ या स्पर्धेच्या माध्यमातून. राईट अबाउट द विकेट. फटका चांगला स्कोर लेगला खेचलाय, मागचा पाय वाकवला आणि अखेर चौकार दाखवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चला शिंदे सर, आता थोडंसं कंबर हलू द्या. तुमची देखील ओटी भरली जाईल जर एक चांगला डान्स आला तर. चौकार आलाय. 20 बॉल 51 धावाची गरज. पुढे सरसावले होते, बिगिट करण्याचा प्रयत्न. 1 तेरी तो 1 मेरी हे समीकरण आपण पाहिलंय. पहिला बॉल चौकार, पुढचा बॉल डॉट, पुन्हा एकदा चौकार, पुढचा बॉल पुन्हा एकदा आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना रितेश शिंदे विरोधात तुम्ही पाहताय विश्वनाथ धुळे. बॅटल चांगलं रंगतंय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय, परंतु एखाद्या पाण्यातून मासा बाहेर काढावा आणि तो मासा जसा चाचपडतो ना, तसा आता नॉनस्टॉक एंडवरती आपण पाहतोय प्रेम धुळे देखील चाचपडतोय, कारण त्याला स्ट्राईक हवी आहे. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची रोडर पूर्णपणे स्थिरावली. 8 आकड्यावरती 19 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये 51 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतोय रितेश. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. 1 तेरी तो 1 मेरी हे समीकरण मी आधीच म्हटलं होतं. जरी 1 बॉल डॉट आलाय ना, तरी देखील पुन्हा एकदा रिव्हर्सचा पवित्रा घेतलाय विश्वनाथ धुळेने. त्याच्या बॅटमधून बॉल चाललाय लॉंग स्टॉप एंडला. धाबाची गरज या मॅचमध्ये. दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. या मॅचमध्ये इथून मात्र चांगले प्रयत्न करावे लागतील, कारण धावफलक तुम्ही पाहताय 12 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. समीर शेठ दारबे साहेब देखील आता जोडले गेलेत. या मॅचचा आनंद घेतात, कारण शिरगाव संघ जिथे तिथे मात्र खेळण्यासाठी दाखल होत असतो. नेहमीच शिरगाव गावातील उद्योजक समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे आणि नेहमी टीमला सपोर्ट करण्यासाठी ते उपस्थित असतात. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून.
धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 47 धाबा इथं मात्र चेस करायचे आहेत. 18 बॉलमध्ये 47 धाबा इथं मात्र चेस करायचे आहेत. 12 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. या मॅचमध्ये षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज दाखल होतोय. रितू हेरम. स्टॅकिंग वरती प्रेम. हाफ ट्रॅकर बॉल पहिल्या ओव्हरवरती केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. रितूचं केले स्वागत. षटकार. मैदान गाजवलाय जुबेली बी टीमनं. खरं तर दैबली धमाका या स्पर्धेमध्ये रनरअप राहिलेत. बेस्ट बॅटरचा किताब जिंकलाय प्रेम धुळेनं. तोच बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याचा बल्ला बोलतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार त्याने ठोकलाय. त्याचा बॅटमधून आपण पाहतोय. खरं तर धावफलक वगैरे आता पुढे सरकत असताना 18 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता पूर्णपणे स्थिर राहिली आहे. 17 चेंडूमध्ये 41 धावाची गरज या मॅचमध्ये. टार्गेट थोडंसं मोठं आहे परंतु जुबेली नावकडे छोटं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला शिरगाव संघाला देखील कमी लेखून चालला नाहीये कारण त्यानं देखील हे मैदान गाजवलंय. त्याने देखील एक सामना जिंकलाय आणि आता आपण पाहतोय खरं तर महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट रितू. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेचलाय. खरं तर मागील मॅच मध्ये 5व्या क्रमांकावरती तो दाखल झाला होता परंतु आता सांगतोय का सोडते नाही लोट. मॅच सलगचा तिसरा षटकार जर आला तर एमडी किंग मेथेची धुळे गोल्डबॅन यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाची धनराशी देऊन त्या खेळाडूला प्रेम धुळेला सन्मानित करण्यात येईल. हे सर त्यांची ओळख आहे. सलग तिसरा षटकार जर आला तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. टॅप करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला बडवला. बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल इथे बेल आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळते. आतापर्यंत 25 धावा 25 धावफलकावरती तुम्हाला स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतील. 15 बॉल आणि 34 धावाची गरज आहे या मॅच मध्ये. खरं तर हे 3 बॉल भरपूर महत्वाचे आहेत दोन्ही टीमसाठी. इथून मात्र प्रयत्न करावा लागतील. प्रयत्नांचे पराकष्ट आता या मॅच मध्ये करावं लागेल. असं म्हटलं जातं ना क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना तर यशालाही पर्याय उरत नाहीये. एक सिंगल धाब एकवण्याचा प्रयत्न केलाय. दुसरी धाब घेण्याचा प्रयत्न नाहीये. मिळेल ती फक्त रे फक्त सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 14 बॉल 33 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. मी आधीच पडलो होतं. खरं तर 3 बॉल दोन्ही टीमसाठी भरपूर महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. दोन्ही संघ चांगला क्रिकेटचा खेळ तुम्हाला जरूर आतापर्यंत पार मिळेल. या मॅच मध्ये खेळत असताना पहिल्या डाबामध्ये आपण पाहिला भरपूर धाबाचा डोंगर उभा केला. ऑन साइडला खेळलाय. अरे यासाठी तर स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती प्रेम धुळेनं आणि आता तो देखील सांगतोय अरे लढता लढता पडलो तरी चालेल. त्याचा मला खंत नाही कारण शांत बसायला मी काही जोवेली गावाचा संत नाही. हा डान्स पाहिल्यानंतर रवीना टंडन देखील लाजली असेल अशी कंबर हलती आहे. षटकाराला राऊंड द विकेट. या वेळेला देखील
आडबा बाट्टा खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. 13 बॉलमध्ये 27 धाबाची गरज होती. आता आपण पाहतोय शेवटचे चेंडू शिल्लक असतील 12 आणि 27 धाबाची गरज आहे. चला म्हटलं होतं विष्णू शिंदे सर एक चांगला डान्स येऊन द्या, तुमची देखील ओटी भरली जाईल. आणि आता MD किंग मेतेची धुळे साहेबांकडून 500 रुपयाची धनराशी विष्णू शिंदे सरांसाठी. डान्स आवडला असेल विष्णू शिंदे सरांचा तर एकदा जोरला टाळा व्हायला हरकत नाही आहे, कारण 40+ खेळाडू आहेत. परंतु आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये खेळ त्यांचा भरपूर चांगला झाला आहे, परंतु दुसरा सामना त्यांनी गमावला आहे. परंतु आता पंचगिरी करत असताना अंपायरिंग विथ डान्स तुम्हाला साथ देणे पार मिळेल. 12 चेंडू 27 धाबाची गरज आहे. षटक क्रमांक 3चा खेळ तुम्हाला जरूर पार मिळेल. आदित्य पहिला बॉल लाईन चेक करतायत पंच. व्हाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. 12 चेंडूमध्ये 32 धाबा इथे मात्र बनल्या होत्या आणि अखेर 12 चेंडूमध्ये 27 धाबाची गरज असताना पहिला बॉल आपण पाहतोय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 33 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. या बाजमध्ये 12 बॉलमध्ये आता 26 धाबाची गरज आहे. अभय आऊट झाला, थोडंसं दबाव होता, परंतु पूर्णपणे म्हणेन मंत्रमुग्ध करणारे बॅटिंग प्रेम धुळेने केली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, वाढ शॉट शोधलाय, गॅप लावलाय, मॅप बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विश्वनाथ धुळेच्या बॅटमधून बॉल सीमा पार. अजून एक देख क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल होता, रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार वसूल करतोय. जोवेली म्हटलं की सातत्याने रिव्हर्स किंग म्हणून ज्याची ओळख आहे महेंद्र धुळे असे फटके नेहमीच खेळत असतो. षटकार चौकार तो नेहमीच मारत असतो, परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा चौकार वसूल केलाय. विश्वनाथ धुळेने त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. धावफलक पुढे सरकत असताना 11 बॉल 22 धाबाची गरज आहे. या वेळेला देखील घडलंय काय, थोडेसे विश्वनाथ नाराज होते, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 3 बॉल 3 षटकार जर आले विश्वनाथ धुळेच्या बॅटमधून तर आदेश धुळे यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि 3 बॉल 3 षटकार 3 बॉल 3 चौकार जर आले तर MD किंग मेतेजी धुळे साहेबांकडून तब्बल 5000 रुपयाची धनराशी आहे. क्या बात आहे. या वेळेला देखील एस्टनच्या मागे देव बलवंत म्हणावं लागेल, कारण रितेश शिंदेच्या हातामधून जबरजबळ बॉल निसटला होता, परंतु फायनल लेगचा खेळाडू ज्याने मात्र चालाकी दाखवली त्याने बॉल लाडवलाय. एक सिंगल धाव मिळेल, ते देखील बाईकच्या स्वरूपात. फायनल लेगला आपण पाहतोय खेळाडू चेतन लाड होते, त्याने मात्र बॉल लाडवले, त्यामुळे धावफलक आता पुन्हा एकदा सिंगलच्या साथीने पुढे सरकेल. 39 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. 10 बॉल 20 धाबाची गरज.
सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी यशाच्या लगत चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय, निघून चाललाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना म्हटलं जातं ना, योही मिलती राही को मंजिल, एक दिल में जुनून सा जगाना पड़ता है. अरे पूछो चिड़ू से कैसा बनाते आशियाना, ओपोली तिनका उठाना पड़ता है. सिंगल डबलने देखील आपण सामना जिंकू शकतो, याच अनुशंकाने होता. बॅटिंग करावी लागेल. बॅटची कडा होती, त्यांच्या मागे थडमानला खेळाडू उपस्थित. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल एकवटी दुसरी धावेचा प्रयत्न करतील का, परंतु नकार दिलाय. धाव फलक आता पुन्हा पुढे सरकतोय. या मॅच मध्ये 8 बॉल आणि 19 धाबाची गरज आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघ करतात. मागील डावामध्ये आपण पाहिलं असेल का बॅटिंग केली होती खरं तर रितेश शिंदेनं, त्याच्या साथीनं आकाश यांनी देखील चांगली बॅटिंग केली होती. परंतु आता या मॅच मध्ये आपण पाहतोय गोलंदाजी देखील आता धारदार होती, कारण 4 ओव्हरचा खेळ आपण पाहिला, जिथे मात्र 59 धाबा चेस करायच्या होत्या. 2 ओव्हरमध्ये 32 आल्या जरूर, परंतु आता 8 बॉल आणि 19 धाबांची गरज आहे. आठ बॉल 19 धाबाची गरज. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेचलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित, एक चांगला झेल त्याने स्वीकारलाय आणि अखेर फुलटॉस बॉल वरती फुलटॉल वसूल करण्याचा प्रयत्न फसला आणि विश्वनाथ उमेश धुळेला इथून मैदान सोडावा लागेल. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. 7 बॉल 19 धाबाची आता गरज आहे. नवीन बॅटर संजय राईट अमोर द विकेट. या वेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. संजय रुसलाय, कारण त्याला मैदान आता सोडावा लागेल. समीकरण येऊन ठेपले. शेवटचे 6 बॉल आणि 19 धाबांची गरज. सहा बॉल आणि 19 धाबाची गरज या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. आदेश बंडू धुळे हा खेळाडू आता मैदानावरती दाखल झालाय. त्याच्या साथीने आपण पाहतोय प्रेम धुळे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतोय. चेतन लाड. पहिला बॉल आडवा बाटनं खेचण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान पंचाकडे दात बघतायत रितेश शिंदे, परंतु डॉट बॉल. 19 धाबाची गरज या मॅच मध्ये. 5 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये 19 बनतील का हा प्रश्न आता उभा राहिलाय, परंतु याच मैदानावरती 5 चेंडूमध्ये 21 धाबा देखील चेस झाला, हे देखील विसरून चालणार नाहीये. त्यामुळे इथून आता चांगली बॅटिंग करावी लागेल. आडवा बाटा घेतलाय. 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न करतील का पाहावा लागेल. डीपमधून भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल तिथे मिळाली. दुसरी धावेचा प्रयत्न चालू आहे. अखेर दुसऱ्या धावेसाठी इथून मैदान सोडावं लागतंय आदेश बंडू धुळेला. फलंदाज बाद.
नवीन बॅटर मैदानावरती आता विशाल धुळे दाखल होतो आहे. चेतन फटका तर चांगला आहे, ऑन साईडला बळवला आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंगनला उपस्थित, मिळेल ती सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. सिंगल डबलने आता इथून मात्र काम चालणार नाही आहे, कारण 3 बॉलमध्ये अजूनही 17 धाबाची गरज आहे. त्यामुळे इथून टॉप गिअरवरती आता बॅटिंग करावी लागेल. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. या बॅचमध्ये 17 धाबा इथून मात्र चेस करावा लागतील. यात अनुषंगानं बॅटिंग करायची. प्रेमच्या साथीनं विशाल ही जोडी आपल्याला मैदानावरती बाल मिळतील. दोन्ही खेळाडू मैदानावरती चांगला क्रिकेट या मॅचमध्ये आतापर्यंत त्यांनी खेळला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मी म्हणेन प्रत्येक बॉलवरती आता क्षेत्ररक्षणाची विवेचना सेट करत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. एसच्या मागे रितेश शिंदे हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. परंतु वेळ थोडंसं कमी घ्या, कारण अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचे. कुळगाव संघ देखील बाट पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट जोवेली की शिरगाव की जोवेली. चला कॅप्टन कुळगावचे आपण येऊन थांबा. टॉस आपण संपन्न करू या 3 बॉल नंतर. पहिला घेतलाय ऑन साईडला बड विकेटला. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जब तक तोडूगा नाही तब तक छोडूगा नाही. षटकार. बाटपासून षटकार आलाय आणि त्याने देखील सांगितलंय ना थका अभी प्यार ना हिम्मत हमने हारिया, हौसला है टीम जोवेरी के लिए कुछ करके दिखाने का. इसीलिए तो मैदान के अंदर संघर्ष जारी है. संघर्ष आता वाढलाय दोन्ही संघाचा, कारण येणारे 2 बॉल 11 धाब्याची गरज आहे. ऑन साईडला खेळलाय खेळाडू उपस्थित, गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. शेवटचा 1 बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये. अजूनही 7 धाबाची गरज. सात धाबाची गरज आहे. खर तर ऋषिकेश धुळे जो मात्र भरपूर वेगानं पोहोचला होता. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न फसला होता आणि अखेर तो चौकार तिथे मिळाला होता ना. तो चौकार आता जर वाचला असता तर 1 बॉल आणि 4 धाबाची गरज असते. हे देखील सेमीकडे आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जर आणि तरचं क्रिकेट आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत नाहीये, कारण जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे. 1 बॉल 7 धाबाची गरज आहे. प्रेम धुळेने चांगले बॅटिंग केली आहे. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी चेतन लाडने केली या मॅचमध्ये. शेवटचा 1 बॉलमध्ये 7 धाबाची गरज असताना सामना जाणार कुठे हे देखील पाहावं लागेल, कारण जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीयेत ना तोपर्यंत आपण देखील बाकीत करू शकत नाही आहोत की सामना जिंकणार कोण. 1 बॉल 7 धाबाची गरज. तेच थोडंसं वेळ कमी घ्या, माहिती आहे सामना मोठा आहे. 1 बॉल 7. शेवटचा 1 बॉल 7 धाबाची गरज या मॅच मध्ये. 1 चेंडू आणि 7 धाबाची गरज असताना सामना जिंकणार कोण हा देखील प्रश्न आता उभा राहिला या मॅच मध्ये. बिग हिट तर केलाय. हा फटका कदाचित फसलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, जेल त्यानं टिपलाय. सामना जिंकलाय टीम सत्संग शिरगाव संघाने. परंतु एकदा जोवेरी टीमसाठी देखील टाळा वाजू द्यात, कारण त्याने देखील चांगला क्रिकेट खेळलाय. शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला मैदानावरती. त्यामुळे दोन्ही संघाचं आपण कौतुक करू. अभिनंदन टीम सत्संग शिरगाव, चांगला खेळ तुम्ही खेळलात या मॅच मध्ये. परंतु जोवेरी बी टीम तुम्ही सर्व खेळाडू नवीन आहात, चुकलं कुठे यावरती लक्ष द्या. पुढील वाटचालीस तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. परंतु अभिनंदन टीम सत्संग शिरगाव. चला शेक हँड करा.